गरजेचं असेल. ओपनिंग पेयर सलामीची जोडी, एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला आदी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देखील तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीम कडून पहिल्या षटकासाठी आतिश बांडे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये गणेश म्हणत होता की 40 धावा तुमच्याकडून होऊ शकत नाहीत, मात्र गणेश 90 आय थिंक तुम्ही बनवलेल्या तुमच्याकडून डिफेंड नव्हत्या झाल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये असं होत असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं आम्ही सातत्याने म्हणतो आणि तेच इथे पाहायला मिळतंय. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. ज्यावेळेस 40 धावा धावफलकावरती होत्या, 41 धावांचं टार्गेट होतं, सगळे म्हणत होते 2 ते 3 षटकांमध्ये सामना फिनिश होईल, मात्र 40 सोडा 30 धावा देखील नाही झाल्या समोरच्या संघाला. आणि यालाच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी आणि तेच इथे पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आतिश बांडे तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती गणेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती आदी मडके आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादाचं काय, तिथे येतात आणि जातात, मात्र मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. पहिला चेंडू चांगला होता, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळतीये. लेफ्टी गोलंदाज आणि त्यामध्ये ओव्हर द विकेटने मारा केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यावरती आतमध्ये येतोय आणि फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस कॅचची शक्यता होती, मात्र इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. सन्माननीय उद्योजक समाजसेवक कैलाशी केने साहेबांच्या माध्यमातून विकेट रेटिंग साठी आतिशला 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आम्ही त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम अमित, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये अमितचं बॅड लक होतं, मात्र आजच्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळते. तसं देखील करूया. सहर्ष असं स्वागत. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती आतिश बांडे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर कॅचची शक्यता, मात्र कॅच कंप्लीट नाही झाली आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगल. कुठेतरी जीवनदान मिळतंय आणि जीवनदानाचं रूपांतर इथे मोठ्या धावसंख्येमध्ये होईल की नाही, येणारी वेळ सांगून जाईल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम चेंडू होता. चेंडू पडला, काटा बदलताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे हायवेवरती वळणारे रस्ते, आतिश डोंगरे यांच्या माध्यमातून आदी मडके याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ती स्माइल बघा, इथून त्याचे दात दिसत आहेत भावाचे. काय स्माइल पाहायला मिळते. याला म्हटलं जातं परमानंद, राक्षसी आनंद याला म्हटलं जातं. आदी मडके यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल सुवर्ण संधी आहे आतिश यांच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. ती देखील बाह्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकनी पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे दोन आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिली पाहायला मिळते. 2 धावा आल्या, 2 सिंगल आले, मात्र एक कॅच सुटली आणि एक एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि त्याचमुळे इथे जर पाहायला गेलं तर 2 धावा पाहायला मिळतात. अन्यथा नो डाऊट ऍट ऑल गोलंदाजी आतिश बांडेची ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे होत असताना पाहायला मिळते. रिव्हर्स साठी फटका चांगला पाहायला मिळतोय. गणेशचा तडाखा, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी पहिला मोठा ब्लास्ट येतो या मॅचचा चौकार. एकंदरीत 2 धावा
टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. मागच्या वर्षी देखील गोटेकर प्रीमियर लीग मी कव्हर केली होती आणि त्यावेळेस जर पाहायला गेलं तर जयंत डिंगोरे असेल, त्याचा समावेश जर पाहायला गेलं तर रवी डिंगोरे असतील, यांच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी त्या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या सीझन मध्ये देखील चांगलीच कामगिरी पाहायला मिळते. आणि त्या सीझन आणि या सीझनचा अजून एक गोष्ट म्हणून गणेश सांगतात त्यांना तळ्याचं किंग असं नाव आहे. गणेश आतिश असतील, यांचा लक फॅक्टर कुठेतरी खराब पाहायला मिळतो. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली आहे कंप्लीट, मात्र फ्रीडचा चेंडू, फेकी थोडीशी वाईड होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर वन शॉट पाहायला मिळेल, त्यामुळे एकच धाव होतीये आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होती आहे. चला जास्त टीम अडल घ्यायचं नाहीये. नवीन गोलंदाजाने लवकर बॉलिंग मार्क वरती यायचे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नो डाऊट ॲट ऑल गोलंदाजी चांगली झाली आणि त्यासोबतच फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली, मात्र फ्रेडचं चिन्ह होता. अशा परिस्थितीमध्ये फेकी थोडीशी वरती झाली. ॲक्युरेट स्टंप वरती फेकी असती तर फलंदाज बाद झाला असता आणि आधी मडकेला तंबूच्या आश्रयाला जायला लागलं असतं. मात्र गणेशला मिळालं एक जीवनदान, आधीला मिळतो एक जीवनदान आणि त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं असेल, कारण ज्या ज्या वेळेस जीवनदान मिळतं त्या त्यावेळेस इतिहास होत असताना पाहायला मिळालाय. अगदी ब्लेन रारा त्याची देखील कॅच सुटली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 500 धावा बनवल्या, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची कॅच सुटली, त्यांनी 400 धावा बनवल्या, बनला इतिहास. रोहित शर्माची कॅच सुटली, 264 धावा त्याने बनवला, बनला इतिहास. अगदी पाहायला गेलं तर मॅक्सवेलची कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्धामध्ये, त्यांनी दुर्ग डबल शतक बनवलं होतं आणि त्यावेळेस सामना जिंकले आणि वर्ल्ड कप देखील जिंकले. इतिहास बनताना पाहायला मिळाला. यावेळेस फुलटॉस चेंडू पंचांनी बीमर चेंडू घोषित केलाय. नो प्लस 4 लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय. नशिबाचा पंजा गणेश यांच्या माध्यमातून. यावेळेस फुललेनचा चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करायचं होतं, अगदी टप्पा पडला, थोडासा वळण घेतोय आणि यावेळेस जर पाहायला गेला फलंदाज होतोय बीट, स्वतः फलंदाज देखील विचार करतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर इतका वळण घेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू सुरुवात थोडीशी खराब होतीये, मात्र त्यानंतर कमबॅक केला जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस देखील फिल्डरच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार आणि येतोय हा GPL ब्रँडेड चौकार. घुटना टेको और उसके बाद में चौका देखो. चेंडू सीमा पार, चौकाने वाला एक बेहतरीन चौका. फलंदाज आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून. स्कोर कार्ड. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. दुपारचं सत्र, उन्हाचा तडाखा मैदानावरती पडतोय, मात्र त्यापेक्षा जास्त तडाखा गणेशच्या बॅटिंगचा.
इथे पडत असताना पाहायला मिळतोय प्रिन्स देवांश 11 या संघाच्या बाजूने. इथे आपण पाहतोय कमबॅक केलं जातंय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू बीमर होता त्यावरती आला चौकार. त्यानंतर डॉट बॉल पहिला चेंडू, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक चौकार. चौथ्या चेंडूवरती येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक होतोय. यावेळेस देखील अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन स्ट्रोक केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. यालाच म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट, सब्जेक्टिव्ह क्रिकेट यालाच म्हटलं जातं. कारण म्हटलं जातं एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. प्रत्येक चेंडू चौकार षटकारांसाठी नसतो. काही चेंडूंवरती तुम्हाला सन्मान देणं गरजेचं आहे. सिंगल डबल देखील काढणं गरजेचं आहे आणि तेच इथे पाहायला मिळतो. 2 धावा एकवटल्या जातात. इथे बॅटची कडा लागली होती की काय असा प्रश्नचिन्ह असेल. मात्र थर्डमॅन रिझन मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली होती आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट केली जाते सिंगल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम यश अर्णव 11. चला जास्त टीम मॉडेल घेऊ नका. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. टीमची टोटल 25 आकड्यावरती. पहिल्या मॅचचा विचार केला तर प्रिन्स देवांश 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या 2 षटकांमध्ये तितक्याच धावा दिल्या होत्या. कारण त्यावेळेस बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये आय थिंक ओमकार होते, त्यांच्या माध्यमातून 24 आलते आणि आतिशच्या माध्यमातून 1 धाव आली होती. त्यावेळेस देखील 25 धावा होते. यावेळेस देखील 25च धावा आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ट्रम्प कार्ड हुकमी एक्का अर्थातच आतिश पांडे पाहायला मिळतोय. स्पेलच्या दुसऱ्या आणि सांघिक कोट्यामधील तिसऱ्या षटकामध्ये येतोय. मात्र त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. मात्र तो भरोसा दाखवण्यात येतोय प्रिन्स देवांश 11 या संघाच्या माध्यमातून आतिश भांडेवरती. मात्र त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती आतिश पांडे येतोय. स्ट्रायकर एंड वरती गणेश पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. कट करायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. हा बॅटल रंगतदार होईल यात काही शंकाच नाहीये. मात्र ज्यावेळेस रायटी बॅटर आणि लेफ्टी बॉलर असतो त्यावेळेस कुठेतरी फ्रंट फूट वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पहिला चेंडू अँगल सोबत बाहेर निघत होता. कट करायचा प्रयत्न. मात्र त्यावेळेस आपण पाहायला गेलं तर 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. फुलटॉस चेंडू होता. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी थोडीशी वाईड होत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. मागच्या मॅच मध्ये जर अशी कामगिरी फलंदाजांनी केली असती तर मी म्हणेल सामना आरामातपणे ते जिंकू शकले असते. मात्र षटकाराला दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड डासतो अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळेल यश अर्णव 11 संघाची. आणि त्यानंतर त्या संघाने मॅच हरली होती. कौतुक होणं गरजेचे कृपा 11 संघाचं. मनीष लाने यांचं देखील कौतुक होणं गरजेचं. थोडी एंट्री लेट झाली मात्र त्यानंतर काय गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. मनीष 4थ्या दिवशी आलाय. इथे नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यामुळे आता बोलणे तर ऐकायलाच लागतील मनीषला. 4थ्या दिवसामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. आणि गणेश सर काही दिवसांनी मी म्हणेल अगदी अपॉइंटमेंट काढायला लागेल मनीष सरांना भेटण्यासाठी. जंगी सत्कार त्यांचा होणार आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अँगल सोबत बाहेर निघत असताना चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये लेग केलेला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर नो बॉल आणि त्यानंतर येत असताना डॉट बॉल. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड.
यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, कदाचित आधी स्वतःवरती नाखुश असेल, कारण त्यांना देखील माहिती आहे हा चेंडू जर लीव्ह केला असता तर आय थिंक वाईट देखील जाऊ शकला असता. आणि अशा परिस्थितीमध्ये अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा होता, मात्र शेवटच्या क्षणी ड्रिल करून देखील दाखवली की एक्स्ट्रा कव्हर किंबहुना कव्हर पॉईंट रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं असतं तर एक धाव किंबहुना 2 धावा इथे आरामशीर मिळू शकल्या असत्या. मात्र डॉट बॉलची समाप्ती, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती आहेत. समोर जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळेलच. काय चेंडू पाहायला मिळाला, वेगाचं भय काय असतं ते या चेंडूवरती आपण पाहू शकतो. रफ्तार आणि त्यावरती केलं जातं गिरफ्तार इथे येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. आधीचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 5ही डॉट बॉल पाहायला मिळतात. संघर्ष आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून. आणि इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. 6 पैकी 6 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आधीच्या नावावरती देखील तो रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेलच. रेकॉर्ड बनतात कशासाठी, तुटण्यासाठी. मात्र हा रेकॉर्ड तुटेल की नाही हा मात्र मोठा एक प्रश्नचिन्ह असेल. बॅक टू बॅक 6 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक धाव काढली आहे. चेतेश्वर पुजाऱ्याला कोण टक्कर देईल तर ते आधी सर असतील. 2 धावा कंप्लीट होतात शेवटच्या चेंडूवरती आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तिसरी 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. बिनबाद 30 या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल 12th मॅनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधीजी मात्र षट क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 30 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. बिनबाद 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला प्रतीक बसलेत आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश बसलेत. दोघांनाही गोलंदाजाचं नाव माहित नाहीये. भगवान आपल्याला पाहायला मिळतील. म्हणतात ना गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं. ऋषिकेश सर तसंच इथे पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. भगवान येत आहेत ज्या भगवानच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी चांगली झाली. 2 षटकार आणि 2 चौकार. 4 चेंडूंमध्ये 20 धावा बनवल्या होत्या. असा भगवान यावेळेस बॉलिंग मार्क वरती येतोय. 4थ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती गणेश पाहायला मिळत आहेत
ज्याच्या बॅट मधून एकंदरीत 4 चौकार पाहायला मिळालेत. रिव्हर्स साइड फटका चांगला पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय, कट केलंय आणि त्यानंतर कटच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पाहायला मिळतोय इथे यश अर्णव 11 संघाचं भाग्य भी बहादुरो का साथ देतीये असं म्हणावं लागेल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही गणेशची कॅच सोडाल तर गणेश तुम्हाला सोडणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला रनआउटची विकेट होती आधीची, मात्र मी म्हणेल आधीची विकेट नाही घेतली आतिश खुश असेल, कारण 6 चेंडू आणि त्यामध्ये एकही धाव आतापर्यंत आधीनी बनवली नाहीये. इथे देखील चेंडू हवेमध्ये होता, जजमेंट खराब, चेंडू सीमा पार, फाईन लेगला क्लिअर करत येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मिळतात सातत्याने आपण पाहू शकतो गॅप शॉट सिलेक्शन केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागते आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. जो फलंदाज आतापर्यंत संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत होत्या, तो मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच यश अर्णव 11 टीमला. फलंदाज गणेश खेळ संपुष्टात. गणेश बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळते याला म्हटलं जातं कमबॅक, कारण म्हणतो आपण कुछ देर की खामोशी और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ फक्त आता हमारा तो दौर आएगा. तो दौर इथे प्रस्थापित करावा लागेल. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, चेंडू सीमा पार, ब्लॅक डायमंड ऑफ घोटेकर. अर्थातच फलंदाज आपण पाहतोय आनंदच्या बॅट मधून येतोय. हा प्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, घोटेकर प्रीमियर लीग षटकार. पहिल्या 2 चेंडूंवर चौकार, त्यानंतर आली विकेट आणि पहिल्या चेंडूवरती आनंदच्या बॅट मधून आलेला षटकार पाहतो. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने 46 धावा, 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत आपण पाहू शकतो 46 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून जर विचार केला तर अजून 15 ते 20 धावा आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते, मात्र डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली समाप्त झाली होती. त्यावेळेस 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि आता 4 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती 46 पाहायला मिळेल. 11.50 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत 30 धावांवरती गणेश जो मात्र बाद झाला, अंड्या आला जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आणि आनंदच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार लागला, मात्र त्यानंतर कमबॅक झालं, डॉट बॉलची समाप्ती झाली आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 46 पाहायला मिळेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय विनायक येतोय. आय थिंक यंग उभरता सितारा आहे विनायक.
14-15 वर्षांचा खेळाडू आपण पाहतो, यंग टॅलेंटेड आहे. पहिला चेंडू जो मात्र व्हाईट बॉयला मिळतोय आणि याला म्हटलं जातं कॅप्टनशिप. आतिशचं मी कौतुक करेल, पहिला चेंडू वाईड होता, मात्र इथे आपण पाहिलं तर विनायकला तो बॅक करतोय आणि विनायकला सांगतोय हरकत नाही, पहिला चेंडू वाईड येतोय, मात्र तुझ्याकडे कॅलिबर आहे, तुझ्याकडे गुणवत्ता आहे, तुझ्याकडे क्षमता आहे आणि म्हणूनच तुला बॉलिंग मार्क वरती बोलवलंय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक जो मात्र बीट झालाय आणि तोपर्यंत 82 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. 48 रन ऑन दी स्कोर कार्ड, 48 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5वी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आनंद स्ट्रायकर एंड वरती आहे, ज्यांना करण अंबाला म्हटलं जातं, परंतु मी म्हणेल ब्लॅक डायमंड ऑफ गोटेघर. यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकावा लागला, त्यानंतर अजून एक वाईड बॉल येतोय. म्हणजेच काय तर एक चेंडू हाताळताना 2 वाईड बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती, शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. इथे आनंदच्या अस्तित्वाची लढाई आहे, कारण आनंदला करण अंबाला म्हणतात आणि त्याच्या समोर 14-15 वर्षांचा चिमुकला घेतोय. मग अशा परिस्थितीमध्ये इथे मॅच पेक्षा त्याला अस्तित्वाची लढाई ही मात्र खेळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे एक धाव कंप्लीट होतीये. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जातीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो विनायकच्या माध्यमातून होतीये. टिचून मारा केला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून कसा भेदक मारा करावा तर ते विनायकच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती आधी आपल्याला पाहायला मिळतील. ज्या आधीच्या माध्यमातून संघर्ष पाहत होतो, पहिल्या 6 चेंडूंमध्ये एकही धाव नाही, 6 निर्धाव चेंडू. त्यानंतर आपल्याला धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर 8वा चेंडू देखील निर्धाव. अर्थातच 8 पैकी 7 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. इथे पुल करायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न, एफर्ट चांगला होता, मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो कंप्लीट होत आहेत 2 धावा. इथे जर स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली असती तर कदाचित 19-20 च समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. 52 रन, 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक असं मात्र आपण पाहू शकतो आणि 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, 60+ धावसंख्या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. लोहा फुलटॉस चेंडू होता, मात्र फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये आणि जाऊन पोहोचलीये 54 या आकड्यावरती. 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. एका चेंडू सगळे शिल्लक, एक मोठा फटका आला, 60 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होईल दुसऱ्या इनिंग मध्ये. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 55 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने थोडीशी मागणी गोलंदाजी केली, ज्यामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतिशने पुन्हा एकदा 5 धावांचं षटक फेकलं. भगवानने 14 धावांचं षटक, त्यामध्ये देखील मागणी गोलंदाजी झाली. इथे पुल करायचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. अशा रीतीने आपण पाहू शकतो ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना 5वी, पहिल्या इनिंगचा 5 विकेट समाप्त. 57 धावा धावफलकावरती, 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट
दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. ओपनिंग पेअर आतिश लवकरात लवकर पाठवायला खूप जास्त अवधी घेण्यात येतोय तुमच्या माध्यमातून. विनंती असेल सन्माननीय प्रवीणजी डिंगोरे साहेबांना, आपण आपले शुभ असते टॉस सुमात्र करायचे. प्रवीणजी डिंगोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. एका बाजूला स्वर्गीय मंजुळा स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूला कृपा 11 असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सागर आणि संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. बॉलिंग मार्क वरती फिरकीचा जादूगर ज्याच्या बोटामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, हरकत करण्याची क्षमता आहे असा आदिनाथ मडके बॉलिंग मार्क वरती तयार. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सागर आणि त्याच्या सोबतीला संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल इथे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेटतात आणि त्यानंतर बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांची मोहर, चेंडू सीमा पार, चौकार. वरती येतोय चौकार. संकेतच्या माध्यमातून फटका अप्रतिम पाहायला मिळाला. त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. कारण परीक्षेमध्ये असो किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न येतात त्याचं उत्तर तसंच देणं गरजेचं आहे, अन्यथा 0 मार्क पडतात. इथे देखील तेच असतो, जसा चेंडू येईल मॅरिट नुसार खेळणं गरजेचं आहे, अन्यथा डॉट किंबहुना विकेट पडू शकते. आणि यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, लेट कटच्या स्वरूपामध्ये फटका खेळायचा होता, मात्र बॅटची कडा आणि त्यानंतर थर्ड मॅन मध्ये अप्रतिम झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा विकेटचं पतन. लागतोय पहिला झटका 5 आकड्यावरती. नवीन फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. मागच्या वर्षीचा विचार केला तर ॲज अ स्कोरर साई डिंगोरे पाहायला मिळायचा, त्यानंतर रवी डिंगोरे देखील आपल्याला पाहायला मिळायचे. मात्र यावर्षी प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील, गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतील. गणेश डिंगोरे म्हटलं तर शांत आणि संयमी असा खेळाडू आहे. साई स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ स्कोरर तो आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतो. कमी तिथं मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचा गणेश डिंगोरे. बोलतो कमी, असतो जास्त आणि लाजतो तर त्यापेक्षाही जास्त. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगला चेंडू होता, बॅटची कडा लागती आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका या षटकामधील. भगवान आपल्याला पाहायला मिळतील. बॉटमहँडचा चांगला वापर, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच. इथे समाधान मानावं लागेल की काय.
हे पाहणं गरजेचं आहे. आणि या सिंगल धाव इथे एकवटली जाते. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. 58 धावांचं टार्गेट, त्यापैकी 6 धावा धावफलकावरती येणारी 24 चेंडू. विजयासाठी अजूनही 52 धावांची गरज असेल. मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. या मॅचला सुरू होऊन 50 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चौकार आला होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक आपण पाहिला आधी मडकेचं, अप्रतिम होतं. कारण म्हटलं जातं कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक, आणि इथे आपण पाहू शकतो कमबॅक अप्रतिम पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 6 धावांचं षटक. आणि आता आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज भावेश येतोय. भावेशच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होती 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीला पाहायला गेलं तर सलामीला आलेली जोडी संकेत आणि सागर, त्यापैकी सागर तंबूमध्ये परतला. त्यानंतर ओमकार देखील शून्यचा भोपळा घेत असताना तंबूमध्ये परतलाय. आणि आता भगवान आणि संकेत ही जोडी पाहायला मिळते. आतिश एक गाव एक फॉर्मॅट मध्ये सातत्याने 1 डाऊन किंबहुना 2 डाऊन येत असताना पाहायला मिळतो. मात्र इथं ऍज अ फिनिशर त्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो एक धाव इथे एकवटली जातीय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीय. यावेळेस फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. दोन्ही फलंदाजांमध्ये आय कॉन्टॅक्ट देखील चांगला आपण पाहू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे जातीये 11 धावा धावफलकावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. 11 धाव धावफलकावरती. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या देखील 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून यश अर्णव 11 संघाकडे पाहिलं जातं. आधीचा एक षटक असेल, त्यानंतर गणेशचा देखील आय थिंक एक षटक आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटणं गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच कधी हातातून सरकेल समोरच्या संघाला देखील कळणार नाही. इथे खेचून मारलेला स्ट्रोक वेकेंट एरिया आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि आलाय गोटेकर प्रीमियर लीग ब्रँडेड 4. वरती 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये
अप्रतिम गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय. 11 धावा 5 चेंडूंमध्ये आल्यात. यावेळेस देखील लो फुलटॉस चेंडू, वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळत होता. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा धाव फलकावरती, 18 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांची समाप्ती होती, 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण येऊन ठेपले येणारे 3 षटक विजयासाठी अजूनही 40 धावेची गरज, मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद इथे असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वेळ वाचवायची आहे. चला आता ड्रिंक्स ब्रेक करून टाका, मग यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. 18 धाव धावफलकावरती 40 धावेची अजूनही गरज आहे. नंतर आपल्याला पाहायला मिळतील. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभवाची शिदोरी. दोनच राजे
वरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. ना तुला कळे ना मला कळले जगे मायेचे ओ. थँक्यू सो मच काका. अप्रतिम आवाज तुमचा आम्हाला ऐकायला मिळाला. उद्याच्या सत्रामध्ये देखील हा आवाज ऐकायला मिळेल अशी आशा बाळगूया. मात्र दरम्यान मॅचच्या दिशेला वळूया. 1+ विकेट आणि स्ट्रायकर एंड वरती आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट हँडने खेळलेला हा स्ट्रोक आपण पाहू शकतो. याला म्हटलं जातं सन्मान देणं आणि तो सन्मान इथे लिहिला जातोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. टीमची टोटल जाऊन पोचली आहे 24 वरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मात्र 24 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज. 13 चेंडू आणि 33 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आधीचं देखील एक षटक असेल आणि गणेशचं देखील षटक आपल्याला पाहायला मिळेलच. त्यामुळे गोलंदाजी चांगली होईल यात काही शंकाच नाहीये. इथे देखील वाईट बॉल येतोय. सातत्याने अवांतर इथे चेंडूफेकी केली जाते. बॅक टू बॅक वाईट बॉल येत आहेत. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. खेचून मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला पीक केलं नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 26 धावा धावा फलकावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. 32 रन्स आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. चला वेळ वाचवणं इथं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करणं हे गरजेचं असेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी कंप्लीट होतीये. चौथं षटक जो मात्र सुरू होत असताना पाहायला मिळेल. चौथं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणारे प्रगतीपथावरती आता चौथं षटक जो मात्र पाहायला मिळेलच. बॉलिंग मार्क वरती आधी आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकामध्ये आधी यांना प्राचारित केलं जात आहे. 12 चेंडू 32 ची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकर एंड वरती आतिश भांडे पाहायला मिळतोय. या मॅचची क्रुशियल ओव्हर आहे कारण या ओव्हर मध्ये 2 ते 3 षटकार आले तर सामन्यामध्ये कलाटणी करेल प्रिन्स देवांश 11 संघ. मात्र यश अर्णव 11 संघाने चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये पूर्ण प्रकारे त्यांची पकड इथे मजबूत होत असताना पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये, थर्ड मॅन शॉट मध्ये, फाईन लेग शॉट मध्ये, पॉइंट शॉट मध्ये, एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश मिड ऑन. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. नाखुश पाहायला मिळतो आतिश. त्याला देखील माहिती आहे स्लॉट मध्ये चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये आडव्या पट्ट्याने हा स्ट्रोक चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकला असता. मात्र नाखुश पाहायला मिळतोय. येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. 32 रन्स आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 11 बॉल्स. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेची मोहर आणि चेंडू सीमा पार. प्रिन्स देवांश 11 संघाकडून फिल्डर जितकी मदत करत नाही त्यापेक्षा तो खांबळा मदत करतोय. एक षटकार जाणार होता तिथे देखील एक किंबहुना 2 धावा आल्या आणि आता फिल्डिंग झाली असती तर तिथे देखील चौकार आला. आता मॅच झाल्यावरती त्या खांबळ्याला पूजा.
इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. आमच्या व्यासपीठाला दिली जाते मानवंदना आणि येतोय आतिश बांडेचा तडाखा. चेंडू सीमा पार. घोटेकर गावाचा ब्रँड मिस्टर आपण पाहू शकतो. सिक्सर किंग आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न यावेळेस देखील बॅटची कडा लागते आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. दिल मांगे मोर आलाय गोटेकर प्रीमियर लीगचा ब्रँडेड फोर. आणि 18 धावेंची गरज. 18 धावेंची गरज आणि 8 चेंडू शिल्लक असतील. या मॅचचं प्रतिबिंब या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण येऊन टेपलंय. 8 चेंडू आणि 18 धावेंची गरज. एक मोठा फटका आला. 12 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर शेवटच्या ओव्हर मध्ये फ्रंट फूट वरती प्रिन्स देवांश 11 संघ येऊ शकतो. मात्र मोठा फटका येईल की नाही या 2 चेंडूंवरती हे मात्र पाहणं महत्वाचं असेल की दुसऱ्या बाजूला आधी कमबॅक करेल. अजून एक मोठा फटका. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय. लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना अजून एक बिग हिट. आतिशचा तडाखा. षटकार. धावेंची गरज. 7-12 असं समीकरण पाहायला मिळतोय. मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. चौकार. बॉलिंग मार्क वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतील. गणेशचे षटक इम्पॉर्टंट असेल. डिफेंडिंग अंतिम भैरवी षटकामध्ये आलेत. येणारे 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. मात्र इथे कुठल्या संघाचे हौसले अस्त होतील आणि कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील. येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. 8 धावेंची गरज. स्ट्रायकर एंड वरती भगवान पाहायला मिळतोय. एज्युकेशनल क्रिकेट याला म्हटलं जातं. एक धाव कंप्लीट केली. स्ट्रायकर एंड वरती कोणाला ठेवलंय तर आतिश बांडेला ठेवलंय. आतिशच्या बॅट मधून एकंदरीत 2 षटकार 3 चौकार. इंडिव्हिज्युअल 25 वरती तो खेळत असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 25 धावेंवरती खेळत असताना पाहायला मिळतो. यानंतर होणारी मॅच कृपा 11 वर्सेस स्वर्गीय मंजुळा स्मृती. इथे देखील फटका चांगला. बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय सीमा पार. षटकार. चौकार षटकार. चौकार षटकार. चौकार षटकार. एकंदरीत मागच्या 6 चेंडूंवरती आतिश बांडेच्या बॅट मधून 3 चौकार आणि 3 षटकार पाहायला मिळालेत. स्कोर आर लेवल. येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. ज्यावेळेस 12 चेंडूंमध्ये 32 धावेची गरज होती. संघाला तारणाराची गरज होती आणि संघाचा तारणार आतिश बांडे पाहायला मिळतोय. मला आजही आठवतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक पंचायत राज मध्ये पाहायला गेलं तर 8 चेंडू 36 धावेंची गरज होती. भावाळे ब संघ समोर होता आणि त्यावेळेस सूरज केनेच्या विरोधामध्ये जे षटकार पाहायला मिळाले होते सामन्याला पूर्ण प्रकारे कल्लाटणी दिली होती. इथे हेलिकॉप्टर उडवलं आणि त्यानंतर MSD स्टाईलने सामना केला. फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतोय प्रिन्स देवांश 11 संघाने. वेल प्लेड.
मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. संकेत असेल मॅन ऑफ द मॅच. संकेत आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आणि विनंती असेल लवकरात लवकर कृपा 11 टीम आणि त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर स्वर्गीय मंजुळा स्मृती 11 टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. येस डीजे.